दर्शितस्वात्मसुखा जन्मस्य जान्तरिकायमाने संसारकालाहलमोहशान्तये पुण्डरीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्ष महात्म्यम अपि चाव्ययम्। 11वा अध्याय, दुसरा श्लोक। आपण कीर्तन भक्ती पाहतो आहोत। कीर्तन ही एक स्वाभाविक अशी प्रक्रिया आहे। श्रवण अंतःकरणामध्ये पुरेपूर ठसल्यानंतर आणि जो विषय ऐकलेला आहे त्या विषयाचा ध्यास लागल्यानंतर, त्या विषयाच्या संबंधी प्रेम निर्माण झाल्यानंतर कीर्तन ही अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे। कीर्तन ही आतून निर्माण होणारी गोष्ट आहे, बाहेरची गोष्ट नाही। कीर्तन करण्यासाठी म्हणून आत प्रेम निर्माण होणं ही अत्यंतिक महत्वाची अशी गोष्ट आहे। केवळ बुद्धीचा संबंध नाही, उपयोग नाही, कारण बुद्धी ही अत्यंत हिशोबी असते। बुद्धीचा संबंध असा असतो की बुद्धीला पट्ट आहे म्हणून केवळ कीर्तन आहे असा बुद्धीचा संबंध असतो। त्याच्यामध्ये जर तर असा असतो की जर बुद्धीला पटणार नाही तर कीर्तन होणार नाही। आज बुद्धीच्या कसोटीवर बसता आहे म्हणून कीर्तन चालू आहे, उद्या जर बुद्धीला अमान्य झालं तर कीर्तन नसेल। म्हणून केवळ बुद्धीनी, केवळ मस्तकानी चालणारा असा जो मनुष्य असेल तर तो टिकणं, तो स्थिरावणं दीर्घकाळ ही खूप कठीण गोष्ट राहते। त्याच्याकरता अंतःकरणापासून, हृदयापासून प्रेम किंवा भक्ती निर्माण व्हायला हवी। जर प्रेमाचा संबंध असेल तर मग तर्क वगैरे बाजूला पडतील। तर दोष, अवगुण आपल्या कल्पनेप्रमाणे असणारे हेही बाजूला जातील। जसं आईचं आणि मुलाचं, आईच्या ठिकाणी दोष आहेत की अवगुण आहेत या गोष्टीचा मुलाच्या प्रेमाशी कोणताही संबंध नसतो। मूल आईवर जसंच्या तसं, ती जशी असते तशी प्रेमच करत असते आणि आई देखील मुलावर तशाच पद्धतीने प्रेम करत असते, कारण हृदयाशी, अंतःकरणाशी असलेला संबंध असतो। अंतःकरण पूर्वक जर आतून, हृदयातून प्रेम निर्माण होईल तर होणारं कीर्तन हे अधिक टिकाऊ असेल। पण खरं कीर्तन, खरं स्तुती स्तवन हे बुद्धी आणि अंतःकरण किंवा हृदय याच्याही पलीकडं अस्तित्वगत अशा भावनेतून जर झालं, अशा भावनेतून होऊ शकलं तर ते परमनंट, टिकाऊ असं असू शकेल। अस्तित्वगत याचा अर्थ शुद्ध जाणीव स्वरूप असा जो मी आहे, तर तिथूनच कीर्तन होत असेल तर, तिथूनच स्तवन होत असेल तर, बुद्धीच्या अथवा प्रेमाच्याही भावनेच्या पलीकडं
प्राण भावनेने जेव्हा संबंध जोडला जाईल तेव्हा अशा प्रकारचं कीर्तन 4 प्रकारांनी संभवतं. एक म्हणजे शुद्ध तत्वाचं स्तवन, परमात्म्याच्या शुद्ध गुणांचं, शुद्ध पारमार्थिक गुणांचं स्तवन, सद्गुरूंचं परमात्म भावानी स्तवन. जसं आपण मागच्या वेळेला पाहिलं, ब्रह्मानंदम परमसुखदम. हे कोणत्या आकारवान अशा व्यक्तीचं स्तवन नाही, तर ते तत्वाचं स्तवन आहे. आणि आपण मागच्या वेळेला श्लोक पाहिला, परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमो भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम विभूम. 10व्या अध्यायातला दुसरा श्लोक आपण पाहिलेला होता. भगवंत अर्जुनाबाबत जे काही करून राहिले, जो काही उपदेश देऊन राहिले, जे काही परमात्म्याबाबत सांगून राहिले, तर आता अर्जुन भगवंतांना त्या ठिकाणी घेऊन बसवत आहे. परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमो भवान, आपणच परब्रह्म आहात इत्यादी. मागच्या वेळेला आपण तो श्लोक खूप विस्ताराने पाहिला. तशाच प्रकारे तत्वाच्या अंगाने अर्जुनाने अजून एका ठिकाणी भगवंतांचं असं स्तवन केलेलं आहे असं दिसतं. तो हा श्लोक, भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्ष महात्म्यम अपि चाव्ययम्. उत्पत्ती आणि संहार, सर्व भूतमात्रांचा उत्पत्ती आणि संहार याबाबत जे तुम्ही सांगितलं ते माझ्याकडून ऐकलं गेलं. भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया, आपला जो विस्तार आहे, उत्पत्ती आणि प्रलयाच्या अंगाने होणारा आपला संपूर्ण विस्तार, हा आपण जसा सांगितला तसा मी ऐकला. त्वत्तः म्हणजे तुमच्याकडून जो सांगितला गेला तो मी ऐकला. आणि कमलपत्राक्ष, जाता जाता भगवंतांचं वर्णन भगवान व्यासांनी अर्जुनाच्या तोंडून लिहिलं. कमलपत्राप्रमाणे ज्याचे नयन आहेत असे असा त्वत्तः कमलपत्राक्ष महात्म्यम अपि च अव्ययम्. जसं विस्तार आपला उत्पत्ती आणि संहार या अंगाने आपल्याकडून ऐकला, तसंच आपलं महात्म्य देखील, आपलं अव्ययत्व देखील आपल्याकडूनच मी ऐकलं असं अर्जुन म्हणतो. 8व्या अध्यायामध्ये ब्रह्मदेवाचा दिवस आणि ब्रह्मदेवाची रात्र कशा रीतीने घडतात, होतात आणि जातात याचं वर्णन भगवंतांनी केलेलं आहे. भगवंत म्हणतात की सहस्र युग पर्यंतम अहर यद ब्रह्मणो विदुः रात्रिम युग सहस्रांताम तेहो रात्र विदो जनाः. अव्यक्तात व्यक्तय सर्वाः प्रभवत्य हरागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्र एव अव्यक्त संज्ञके भूतग्राम स एवायम भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे अवशः पार्थ प्रभवत्य अहरागमे. परस्तस्मात् तु भावोऽन्यो व्यक्तः अव्यक्तात् सनातनः यस्य सर्वेषु भूतेषु नक्षत्सु न विनश्यती. तुमच्या तोंडून मी जसं ऐकलं तसं हे महात्म्य मला समजलं असं भगवंतांना अर्जुन म्हणतो. भगवंतांच्या तोंडून अर्जुनाने काय ऐकलं? भगवंतांनी जी विश्वाची उत्पत्ती, या जगताची उत्पत्ती आणि प्रलय
या संबंधी 8व्या अध्यायामध्ये सांगितलं, त्याचा या श्लोकाशी संबंध आहे. सहस्र युग पर्यंतम अहर यत ब्रह्मणो विदुः. एक युगाची चौकडी म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. या युगांमध्ये असणारा अति दीर्घ काल, प्रत्येक युगामध्ये असणारा अति दीर्घ काल, अशी सहस्र युग म्हणजे आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे. म्हणून तुम्हाला मी सांगतो की अशी सहस्र युग पर्यंतम अहर यत ब्रह्मणो विदुः. ब्रह्म्याचा एक दिवस म्हणजे असा एवढा काळ जायला लागतो. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग मिळून एक चौकडी अशी सहस्र युग जेव्हा जातात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस पूर्ण होतो. आणि रात्री देखील तेवढ्याच काळाने भरलेल्या असतात. एक रात्र देखील ब्रह्मदेवाची तेवढ्याच काळाने भरलेली असते. जे चौकडिया सहस्र जाये तै ठाये ठावो विळची होये आणि तैसेची सहस्र वरिये पाहे रात्री जेथ. एवढे अहोरात्र जेथींचे तेने न लोटती जे भाग्याचे देखती ते स्वर्गींचे चिरंजीव. येरा सुरगणांची नवाई विशेष सांगावी तेथ काही. मुद्दल इंद्राचीही दशा पाही ते तिहाची 14. सर्व सुरगणांमध्ये जो मुद्दल म्हणजे प्रमुख इंद्र आहे तो देखील एका दिवसामध्ये 14 होतात आणि जातात. एवढा दीर्घ काळ म्हणजे ब्रह्मदेवाचा काळ, त्याच्या तुलनेने असणारा स्वर्गाचा काळ जो अति दीर्घ असू शकेल आपल्या तुलनेने, पण ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये स्वर्गाची नवलाई काय सांगायची. एका दिवसामध्ये ब्रह्मदेवाच्या 14 इंद्र होतात आणि जातात. परिब्रह्मयाचियाही आठा पहाराते आपुलिया डोळा देखते जे आहाती गा तयाते ते अहोरात्रविद म्हणिचे. तिथल्या संदर्भाने आलेला आहे. या अध्यायाच्या संदर्भाने ही ओवी आलेली आहे. एक 100 वर्षांपूर्वी ही जी कालगणना भगवद्गीतेने सांगितली ती केवळ अद्भुत म्हणून जाणली जात होती. त्याच्यामध्ये काही सायंटिटी असेल की नसेल अशी एक शंका देखील घेतली जात होती. पृथ्वीवर जे दिवस रात्र होतात त्याच्यापेक्षा चंद्रावर दिवस रात्र अजून वेगळ्या पद्धतीने होत असतील एवढं लोकांना कल्पनेनी समजत होतं. कल्पनेनी. पण आता समजलेलंच आहे की प्रत्येक ग्रहावर दिवस आणि रात्र याची कालगणना वेगळी वेगळी असते. आता समजलेलंच आहे. चंद्रावर किती थोड्या तासांचा दिवस असतो आणि किती थोड्या तासांची रात्र असते हे समजलेलं आहे. मंगळावर किती तासांचा दिवस असतो आणि किती तासांची रात्र असते हे समजलेलं आहे. हे तास पृथ्वीच्या सापेक्ष आहेत. त्यांची स्वतंत्र कालगणना देखील ठेवता येऊ शकेल, पण पृथ्वीच्या सापेक्ष हे तास आहेत. पण जोपर्यंत आईन्स्टाईननी सापेक्षतावाद मांडला नव्हता तोपर्यंत याच्यामध्ये गूढ कायमच राहिलेलं होतं. पण त्याच्यातली काही एक गोष्ट उलगडून गेलेली आहे. जो एकूण काळ आहे आणि स्थिती आहे त्या स्थितीची धारणा आम्ही आमच्या स्थितीमध्ये जी करतो त्याच्यापेक्षा खूप वेगळी असू शकते. जेव्हा एखाद्या पदार्थाचं वस्तुमान खूपच मोठं असतं, एखादा तारा त्याचं वस्तुमान खूप प्रचंड असतं, अशा वेळी त्या ताऱ्याच्या भोवती असणारं जे स्थळ असतं ते स्थळ देखील वक्र होतं गुरुत्वाकर्षणामुळं. आणि त्या ताऱ्याच्या शेजारून येणारा प्रकाश किरण त्याच्याही पलीकडच्या ताऱ्याचा हा थोडासा उशिराने दुसरीकडे जातो. अर्थात काळ मंदावतो.
त्या ताऱ्याच्या शेजारून येणारा प्रकाश किरण वाकून येत असल्यामुळं, वक्र होऊन येत असल्यामुळं काळ मंदावतो, अंतर जास्त आहे असं देखील वाटण्याची शक्यता असते. जसा काळ अशा परिस्थितीमध्ये मंदावतो, स्लो डाऊन होतो आमच्या तुलनेने, तशीच अजून एक गंमतशीर घटना आईन्स्टाईनच्या सिद्धांतांमुळे बाहेर आली. जर एखाद्या वस्तूचा वेग ध्वनीच्या वेगा एवढा केला, ध्वनीच्या वेगाच्या 100 पट एवढा केला, एवढा जर झाला, तर त्या वस्तूचं वस्तुमान कमी होतं. म्हणजे एक 100 फूट लांबीचं जर विमान असेल आणि ते प्रकाश ध्वनीच्या वेगाच्या 100 पट वेगाने जर गेलं, तर त्याचं वस्तुमान म्हणजे 100 फूट हे त्याचं अंतर काही मिलीमीटरनी कमी होतं. मात्र त्या विमानामध्ये जर फूटपट्टी असेल तर ते 100 फूटच भरेल, कारण ती फूटपट्टी देखील तेवढी कमी झालेली असते. पण आमच्या तुलनेने ते विमान 100 फुटापेक्षा कमी झालेलं असतं. हेच विमान जर प्रकाश किरणाच्या 50% वेगाने जर जाऊ लागेल तर त्याचं वस्तुमान 20% कमी होतं. म्हणजे 100 फूट असणारं विमान 80 फूट भरेल, आणि जर प्रकाश किरणाच्या 20% वेगाने 80% वेगाने विमान जाईल तर जवळपास 15% इतकं वस्तुमान कमी होईल. पण वस्तुमानामध्ये म्हणजे स्थळामध्ये होणारा जो बदल आहे तो काळावर देखील परिणाम करतो. प्रकाश किरणाच्या वेगाने जाणारी जर एखादी वस्तू निर्माण केली तर त्याचं वस्तुमान कमी होईल, त्याचप्रमाणे त्याच्या आतला काळ देखील अत्यंत मंद होईल, कमी होईल. म्हणजे शास्त्रात याचं उदाहरण सांगताना शास्त्रीय ग्रंथांमध्ये असं सांगितलं जातं, जर 2 जुळ्या बहिणी असतील आणि एक बहीण पृथ्वीवर राहिली आणि दुसरी बहीण अवकाशाची सफर करण्यासाठी म्हणून बाहेर पडली आणि 1 महिन्याने ती परत आली, तर त्या 1 महिन्यामध्ये जी तिची दुसरी बहीण असेल, जुळी बहीण पृथ्वीवर असणारी, तिची दुसरी किंवा तिसरी पिढी चालू असेल. ती तर अस्तित्वात नसेलच, पण तिची दुसरी किंवा तिसरी पिढी पृथ्वीवर चालू असेल, कारण काळ खूपच मंदावतो. कधी कधी काळ पूर्ण नाहीसा देखील होतो. आमच्या तुलनेने पूर्ण नाहीसा देखील होतो. जेव्हा एखादा तारा प्रचंड वस्तुमान असलेला त्याच्या केंद्राकडे ढासळतो, तेव्हा त्याचं गुरुत्वाकर्षण कित्येक पटीने वाढतं, हजारो लक्षावधी पटीने त्याचं गुरुत्वाकर्षण वाढतं. आणि मग त्याच्या जवळून जर प्रकाश किरण गेला तरी देखील तो पुढे प्रवास करू शकत नाही. त्या ठिकाणी काळगती शून्य होऊन जाते, नाही अशी होऊन जाते, तो तारा दिसत देखील नाही. अर्थात पृथ्वीचं वस्तुमान, पृथ्वीचं स्वतःचं गुरुत्वाकर्षण आणि पृथ्वीवर होणारे दिवस रात्र, पृथ्वीचा स्वतःभोवती फिरायचा वेग आणि सूर्याभोवती फिरण्याचा वेग, यावरून पृथ्वीवरचं जे जीवन तयार झालेलं आहे त्या जीवनाच्या तुलनेने ही कल्पना मांडलेली आहे. सहस्र युग पर्यंतम अहर यद ब्रह्मणो विदुः. जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस चालू असतो तेव्हा सहस्र युग होतात आणि जातात पृथ्वीच्या कालगणनेच्या सापेक्ष. जसं पृथ्वीची कालगणना आहे त्या कालगणनेमध्ये 1 युग होईल तेव्हा चंद्राची कित्येक युग होऊन जातील, कारण त्यांचा दिवसच लहान आहे. म्हणून तशी ही मोजमापाची पद्धत आहे. म्हणून पृथ्वीची मोजमापाची पद्धत, स्वर्गाची मोजमापाची पद्धत आणि हे नाहीत असं म्हणता येणार नाही.
कारण इतकं दूर दूर विश्व पसरलेलं आहे की हे नाही असं म्हणायला देखील सायंटिफिक काही नाही. कारण शोध चालू आहे. कुठंतरी पाणी लागतं आहे, कुठंतरी जीवाणू आहेत की काय असं वाटतं आहे. आमच्या कल्पनेच्याही बाहेर काही असूही शकेल. त्या ठिकाणची कालगणना आमच्या कालगणनेच्या सापेक्ष सांगताहेत आणि हे महात्म्य आहे भगवंतांचं. अर्जुन जे भगवंतांचं कीर्तन करतो आहे, स्तुती करतो आहे, ती अशी करतो आहे की हे तुमचं महात्म्य, ही तुमची शक्ती जी तुमच्याकडून मी ऐकली ती मला समजलेली आहे असं अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे. जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस चालू होतो तेव्हा सर्व सृष्टी व्यक्त दशेला कार्यरत होते आणि जेव्हा ब्रह्मदेवाची रात्र सुरू होते तेव्हा सर्व सृष्टी जी व्यक्त असते ती अव्यक्तामध्ये लीन होऊन जाते, नाहीशी होते. पण ती बीज रूपाने तिथं जशीच्या तशी असते. म्हणजे इथं वडाच्या झाडाचं बीज नाहीसं करता येत नाही. ब्रह्मदेवाची रात्र असेल तर ते बीज रूपाने अव्यक्त दशेमध्ये असेल. ते जेव्हा व्यक्त होतं तेव्हा ते पुन्हा जसंच्या तसं निर्माण होतं. इथलं काहीच नाहीसं करता येत नाही. ते अव्यक्त दशेला बीज रूपाला जाऊन पोचे. भूत ग्रामस एवायम भूत्वा भूत्वा प्रलीयते, अशा रीतीने सर्व भूत मात्र निर्माण होतात आणि होऊन पुन्हा नाहीशी होतात. असा क्रम कैक वेळेला चालू राहतो. आणि इथं कोणालाही याच्यातलं काहीही नाहीसं करता येत नाही. एक ढिकूण नाहीसा करता येत नाही, काहीच नाहीसं करता येत नाही, डास नाहीसा करता येत नाही, एक पेशी नाहीशी करता येत नाही. परस तस्मात् भावोन्यो व्यक्ताः अव्यक्तात् सनातनः, अशा रीतीने असणारा हे व्यक्त आणि अव्यक्त म्हणजे ब्रह्मदेवाचा दिवस आणि ब्रह्मदेवाची रात्र याच्यामध्ये विभागली जाणारी अशी सृष्टी, याच्यामध्ये ही परः तस्म अस्तु भावोन्य, हे जे भाव आहेत व्यक्त आणि अव्यक्त याच्याही पलीकडचा असा एक व्यक्त आणि अव्यक्त याच्या निरपेक्ष असं व्यक्त व्यक्तातीत निरपेक्ष असं नित्य अव्यक्त तत्व आहे. परस तस्मात् भावोन्यो व्यक्तो अव्यक्तात् सनातनः, व्यक्त आणि अव्यक्त याच्या पलीकडे असणारं नित्य अव्यक्त सनातन असं जे तत्व आहे ते तत्व आपण आहात असं अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे. बघा, मी आशा करता माग गेलो, 8व्या अध्यायामध्ये गेलो की नुसतं भवाप्ययौ हि भूतानां श्रुतो विस्तरशो मया, याच्यामध्ये अर्जुनाने भगवंतांची नेमकी काय स्तुती केलेली आहे हे आपल्याला समजणार नाही. हे शब्द ऐकल्यानंतर आता भगवद्गीता इथून पुढं कधी कधी शब्द वापरेल तेव्हा ते सूत्रमय असतील. त्याचा संबंध मागच्या कित्येक श्लोकांशी असू शकतो. ते श्लोक वाचले म्हणजे मग लक्षात येतं की अर्जुन काय कीर्तन करतोय. नाहीतर हे श्लोक आपण कित्येक वेळेला म्हणून संपवतो. याच्यामध्ये अर्जुन काही स्तुती करतो आहे, तत्वाची स्तुती करतो आहे हे देखील समजत नाही नुसतं वाचून, म्हणून मागे जायला लागलं. जर असं असतं की हे वाचल्या वाचल्या सर्वांना जसंच्या तसं समजलं, ते सगळं आठवलं, तर मग प्रवचनाचं कामच संपून गेलं. त्वत्त कमलपत्राक्ष महात्म्यम अपिच अव्ययम, तसंच तुमचं महात्म्य तुमच्या मुखातून जे तुम्ही सांगितलं 9व्या अध्यायामध्ये, भगवंतांनी आपल्या स्वतःचं महात्म्य अजून एका पद्धतीने अर्जुना पुढं उभं केलं. 9व्या अध्यायामध्ये 9वा अध्याय हा अत्यंत विलक्षण असा अध्याय. त्या अध्यायाच्या सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे भक्तीची प्रस्तावना मांडताना नेमकं भगवंतांनी आपलं स्वरूप काय आहे हे अर्जुनाला दोन
2-3 श्लोकांमध्ये असं विशद करून सांगितलं. भगवंत म्हणाले की मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना मत स्थानी सर्व भूतानी न च अहम तेषु अवस्थितः न च मत स्थानी भूतानी पश्य मे योगमेश्वरम भूत भृन्न च भूतस्थो ममात्मा भूत भावनः यथाकाश स्थितो नित्यम वायु सर्वत्र गो महान तथा सर्वाणि भूतानि मत स्थानी इति उपधारय. असे हे 3 अत्यंत महत्वाचे असे श्लोक आहेत. भगवंत असं म्हणतात की अव्यक्त मूर्तीन अशा मी हे सर्व विश्व व्यापून राहिलेलं आहे. मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना. ब्रह्मदेवाचा जो व्यक्त आणि अव्यक्त दिवस आणि रात्र असं जे व्यक्ताव्यक्त आहे त्या व्यक्त आणि अव्यक्ताच्या पलीकडे असणारं जे नित्य व्यक्त आहे नित्य अव्यक्त आहे त्या नित्य अव्यक्तानी तत्वतः मी परमात्म्यानी हे सर्व विश्व जगत व्यापून मी राहिलेलो आहे. त्या तत्वानी हे व्यापलेलं आहे. मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना. अर्थात जे व्यक्त दिसतं ते सर्व अव्यक्तापासून आलेलं आहे असा अर्थ याच्यापासून निघतो. जे जे म्हणून व्यक्त दिसतं ते सर्व अव्यक्तापासून निर्माण झालेलं आहे. जसं समर्थ मनोबोधामध्ये म्हणतात की निराकार आधार ब्रह्मादिकांचा आधार निराकार असं नित्य अव्यक्त आहे. याच्यातून दुसरा अर्थ असा निघतो की त्रिगुणात्मक अशा जगतामध्ये व्यक्त अशा जगतामध्ये अनेक विधत्व आहे, नानात्व आहे. पण हे नानात्व अनेक विधत्व निर्गुणाच्या ठिकाणी संभवत नाही. आम्हाला जे नाना आकारांनी असं विश्व भासतं ते विश्व निर्गुणाच्या ठिकाणी नाही. पण या निर्गुणापासूनच या नानाविध अशा विश्वाची उत्पत्ती झालेली आहे. आणि हे निर्गुण तत्व मायेच्या पलीकडे असल्यामुळं मायेमध्ये सापडण्यासारखं नसल्यामुळं या निर्गुण तत्वाला जाणण्यासाठी म्हणून आपण देखील मायेच्या पलीकडे जायला पाहिजे तरच हे निर्गुण तत्व जाणलं जातं. मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना. त्याच्या पुढे भगवंत असं म्हणतात की मत स्थानी सर्व भूतानी न च अहम तेषु अवस्थितः. सर्व भूत मात्र माझ्या ठिकाणीच भरून राहिलेली आहेत पण मी मात्र त्यांच्या ठिकाणी नाही. सर्व भूत मात्र ही माझ्यापासून झालेली असल्यामुळं त्यांच्यावर माझी सत्ता आहे. मात्र त्या भूतमात्रांची माझ्यावर संपूर्ण सत्ता चालत नाही असं भगवंत म्हणतात. ईश्वर किंवा परमात्म तत्व हे आमच्या महिम्यामध्ये येत नाही. आम्ही जसे आहोत त्या आमच्या महिम्यामध्ये संपूर्ण ईश्वरत्व येत नाही. मात्र ईश्वरत्वाच्या महिम्यामध्ये आम्ही सर्व येतो. मत स्थानी सर्व भूतानी न च अहम तेषु अवस्थितः. एखादी राजसत्ता असावी, राजा असावा. त्या राजाची सत्ता प्रधान आणि सेनापती यांच्या मार्फत पुढे चालू राहावी. राजा, प्रधान, सरदार, सैनिक, प्रधान, अनेक अधिकारी मंडळी, सनदी अधिकारी मंडळी
आणि तिथपासून ते कोतवालापर्यंत अशा 2 विभागातून राजसत्ता सर्व काम करत असावी. राजाची सत्ता ही जशी प्रधानामध्ये आहे तशी सेनापतीमध्ये देखील आहे, सरदारामध्ये देखील आहे तशी सनदी अधिकाऱ्यांमध्ये देखील आहे, सैनिकामध्ये जशी आहे तशीच कोतवालामध्ये देखील आहे. पण कोतवालाची सत्ता ही संपूर्ण राजाची सत्ता होऊ शकत नाही. एखाद्या सैनिकाची सत्ता ही संपूर्ण राजाची सत्ता होऊ शकत नाही. मत्स्थानी सर्व भूतानि न च अहम तेषु अवस्थितः न च मत्स्थानी भूतानि. पण भगवंत त्याच्या पुढे असं म्हणतात की भूत मात्र देखील माझ्या ठिकाणी नाहीत, कारण सर्व भूत मात्र परमात्म्यापासून निर्माण झालेली असल्यामुळं भूत मात्र या नावाचा स्वतंत्र पदार्थ नाही. सर्व विश्व हे परमात्म्यापासून झालेलं असल्यामुळं विश्व या नावाचा परमात्म्यापासून वेगळा असा पदार्थ नाही. त्यामुळं माझ्या पक्षी मात्र भूत मात्र अथवा विश्व असा वेगळा पदार्थ नसून मीच एक सर्वत्र भरून राहिलेलो आहे. नच मत्स्थानी भूतानि पश्य मे योगमैश्वरम भूत भृन्नच भूतस्थो ममात्मा भूत भावना. आपण हे सूत्र रूपाने पाहतो आहोत. आपला मूळ विषय असा चाललेला आहे की या शब्दाच्या अंगाने अर्जुनाने भगवंतांची काय स्तुती केली. यथाकाश स्थितो नित्यम वायू सर्वत्र गो महान. ज्या श्लोकांच्या निरूपणाकरता म्हणून आपण 3-3 महिने खर्च केले त्या गोष्टी ही नटशेल आपण पाहतो आहोत, थोडक्यात पाहतो आहोत. ज्याप्रमाणे यथा आकाश स्थितो वायू, आकाशामध्ये स्थित असलेला वायू, यथाकाश स्थितो वायू सर्वत्र गो महान, सर्व ठिकाणी जाऊ शकतो त्या आकाशामध्ये. तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानी इति उपधारय. त्याप्रमाणे सर्व भूत मात्र माझ्या ठिकाणी आहेत असं समजून घे, असं समज. आकाश वायू दृष्टांतानी परमात्मा आणि भूत मात्र यांच्यातला संबंध भगवंतांनी विशद करून सांगितलेला आहे. ज्याप्रमाणे वायू हा आकाशामध्येच राहायचा त्याप्रमाणे भूत मात्र ही परमात्म्याच्या ठिकाणीच राहायची. ज्याप्रमाणे वायू हा आकाशामध्येच निर्माण व्हायचा त्याप्रमाणे भूत मात्र परमात्म्यामधूनच निर्माण होणार. ज्याप्रमाणे वायू आकाशामध्येच विलीन होणार त्याप्रमाणेच भूत मात्र परमात्म्यामध्येच विलीन होणार. जसं आकाश वायूला सर्वाधार आहे तसं भूतमात्रांना परमात्मा हा सर्वाधार आहे. आणि मग पुन्हा 8व्या अध्यायामध्ये सांगितलेला विषय थोडक्यात 9व्या अध्यायामध्ये आलेला आहे. सर्व भूतानि कौंतेय प्रकृतीम यांति मामिकाम कल्पक्षये पुनस्तादी कल्पादौ विसृजाम्यहम. हा मागच्या वेळेला 8व्या अध्यायात विषय पाहिलेला आहे. भगवद्गीता ही एकमेकांना जोडून अशी पुढे आलेली आहे. या ठिकाणी जे महात्म्य भगवंतांनी सांगितलं ते महात्म्य अर्जुन असं म्हणतो की मला समजलं, भावलं, पटलं आणि तसेच तुम्ही आहात. तसेच तुम्ही आहात हे सांगण्यासाठी अर्जुन एवं एतत् यथा आत्थ त्वम आत्मान परमेश्वर अशा प्रकारे तुम्ही जे आपल्याविषयी सांगितलं ते मला पटलं असं अर्जुन पुढच्या श्लोकामध्ये भगवंतांना म्हणतो. भगवंतांनी आपलं महात्म्य अजून एका ठिकाणी सांगितलेलं आहे. ते म्हणजे 10व्या अध्यायामध्ये नमे विदु सुरगणः प्रभवम न महर्षयः अहम आदिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः.
मला सुरगण जाणू शकत नाहीत, महर्षी जाणू शकत नाहीत, मग ऋषी वगैरे तर नाहीच नाही. अहम आदिर्हि देवाना, सर्व देवांचा मी आदी आहे. महर्षीणांच सर्वशः, आणि सर्व महर्षींचा देखील मी आदी आहे. म्हणजे माझ्यापासून, परमात्म्यापासून सर्व सुरगण निर्माण झाले. अर्थात हे वेगळेपणाने सांगायला नको. जेव्हा 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी तत्व म्हणून सांगितलं, मत स्थानी सर्व भूतानी न चाहम तेष्वस्थितः, या सर्व व्यवस्थेमध्ये सुरगण आले, महर्षी आले, देवर्षी आले, सर्वच आले. डोळा जरी सर्वत्र पाहू शकतो तरी आपल्या स्वतःला पाहू शकत नाही. डोळा डोळ्याला पाहू शकत नाही. डोळ्याच्या अंगाने सर्व जरी विश्व दिसलं तरी डोळ्याला पाहता येणार नाही. आणि डोळ्याच्या आत असणार जे जाणीव तत्व, ज्याच्या अंगाने डोळा पाहतो, त्याला तर डोळा जाणूच शकत नाही. आपल्या मुठीनी सर्व पदार्थ धरता येतात, पण आपल्या मुठीनी आपलीच मूठ धरण्याची सोय नाही. लोकमान्य असं म्हणतात की कोणीही कितीही मोठा झाला तरी देखील आपल्या खांद्यावर चढून विश्व पाहू शकत नाही. तशा प्रकारे हे सुरगण, महर्षी, देवगण मला जाणू शकत नाही. जे माझ्यापासून निर्माण झाले ते संपूर्णपणे मला जाणू शकत नाहीत. याच्यावर ओव्या लिहिताना ज्ञानेश्वर महाराजांनी, आगा उदरींचा गर्भू जैसा न देखे आपुलिया मातेची वयसा, मी आघवेया देवा तैसा नेणवे काही. जर देव माझ्यापासून निर्माण झालेले आहेत तर ते उलट मी संपूर्ण कसा आहे हे जाणू शकत नाही. आगा उदरींचा गर्भू जैसा न देखे आपुलिया मातेची वयसा, असं उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यासाठी म्हणून दिलेलं आहे. भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्ष महात्म्यम अपिच अव्ययम. निर्गुणत्व, निराकारत्व, अविनाशत्व आणि सच्चिदानंदत्व हे जे महात्म्य आहे, हे महात्म्य तुमच्या तोंडून मी जसं ऐकलं. अर्जुन पुढे म्हणतो, एवं एतत् यथा आत्थ त्वम आत्मान परमेश्वर. तुम्ही जे स्वतः विषयी सांगितलं ते मी ऐकलं. पै कमलायत डोळसा सूर्य कोटी तेजसा, मिया तुझ पासोनी महेशा परिसले आजी. ये भूते जयापरी होती अथवा लयाहन जैसेनी जाती, ते मज पुढा प्रकृती विवंचिली देवे. पण कुठं सांगितली? 8व्या अध्यायात सांगितलं माझ्या पुढं. कारण आपल्याला हा 7वा, 8वा, 9वा असे आहेत, ते सलगच बोलणं चाललेलं. थोड्या वेळापूर्वीच भगवंतांनी सांगितलेलं होतं, त्याचा रेफरन्स अर्जुन देतो आहे. ये भूते जयापरी होती अथवा लयाहन जैसेनी जाती, ते मज पुढा प्रकृती विवंचिली देवे. ज्या प्रकृतीपासून ही भूत मात्र निर्माण होतात आणि ज्या ठिकाणी लयाला जातात ते सर्व तुम्ही मला सांगितलं. आणि प्रकृती किर उगाणा दिधला, वरी पुरुषाचाही ठावो दाविला. आणि जे ही प्रकृती आहे, व्यक्त आणि अव्यक्त याच्याही पलीकडे असणारा पुरुष, नित्य अव्यक्त, त्याचाही उगाणा तुम्ही मला दाखवला. वरी पुरुषाचाही ठावो दाविला, प्रकृतीचा उगाणा, प्रकृती नाहीशी करून जो पुरुष आहे त्याचा देखील ठाव तुम्ही मला दाखवला. जयाचा महिमा पांघरोनी जाहला धडवता वेदू. जी शब्दराशी वाढे जिये, का धर्म ऐशिया रत्नाते विये, ते येथींचे प्रभूचे पाये वोळगे म्हणोनी. आणि त्याची स्तुती करणारा जो वेद, त्याच्या संबंधी सांगणारा जो वेद, तो वेदोक्त धर्म, अशी सर्व सृष्टीची रचना झालेली आहे. ऐसे अगाध महात्म्य, जे सकळ मार्गैक गम्य, जे स्वानुभव रम्य, जे स्वात्मानुभव रम्य, ते या परी दाविले.
जैसा केरू फिटलिया आभाळी दिठी रिगे सूर्य मंडळी का हाते सारुनी बाबुळी जळ देखिजे ना उकलुनी सापाचे वेढे जैसे चंदना खेव देणे घडे अथवा विवसी पळे मग चढे निधान हाता तैसी प्रकृती हे आड होती ते देवेची सारवणी परवती मग परतत्व माझी मती शेजार केले. कीर्तन करायला लागला बघा. अर्जुन म्हणायला लागला, स्तुती करायला लागला. अर्जुन म्हणायला लागला की जसा आकाशामध्ये येणार मळप बाजूला गेलं म्हणजे सूर्यमंडळ दिसतं, शेवाळ बाजूला सारलं म्हणजे जळ जसं दिसतं, किंवा सापाने घातलेला वेढा जर बाजूला गेला, बाजूला सारला गेला तर चंदन दृष्टीला दिसतं, किंवा पिशाच ब्रह्मसंबंध एखाद्या संपत्तीच्या संरक्षणासाठी म्हणून तिथं बसलेला, ठाण मांडून बसलेला जर दूर करता आला तर निधान किंवा ठेवा आपल्या हाताला जसा मिळतो, तैसी प्रकृती हे आड होती. जसा तो साप चंदनाला वेटाळ मारून बसलेला होता तशी ही प्रकृती होती. तैसी प्रकृती हे आड होती ते देवेची सारवणी परवती मग परतत्व माझी मती शेजार केले. ती प्रकृती बाजूला सारून ते परतत्व माझ्या मतीला समजेल असं योग्य असं भगवंता तुम्ही केले. म्हणून ये विषयींचा मज देवा भरोसा किर जाहला जीवा परी आणिकही एक हेवा उपनला असे. मग बोलिला तो किरीटी म्हणे तुम्ही केली जे गोठी तिया प्रतितीची दिठी निवाली माझी. जया आता जयाचे संकल्पे हे लोक परंपरा होय हारपे. आपल्या संकल्प मात्रा करून ब्रह्मदेव निर्माण होतात. ब्रह्मदेवांचा दिवस आणि रात्र याच्यामध्ये 14 इंद्र येतात आणि जातात आणि पृथ्वी सारख्या ठिकाणी तर सहस्र युग होतात आणि जातात. हे तुमच्या संकल्पाने होतं. आता जयाचे संकल्पे हे लोक परंपरा होय हारपे. जया ठायाते आपण पे मी ऐसे म्हणसी. ज्या तुझ्या मुद्दल अशा ठिकाणाला तू मी या नावाने संबोधतोस ते मुद्दल रूप तुझे जेथुनी ये द्विभुजे हन चतुर्भुजे सुर कार्याचे व्याजे घेव घेवो येसी. ते तुझं मुद्दल रूप की ज्या ठिकाणाहून देवाच्या कार्यासाठी म्हणून देवत्वानी करण्याच्या कार्यासाठी म्हणून 2 भुजा किंवा 4 भुजा धारण करून घेवो घेवो येसी पुन्हा पुन्हा तू येतोस ते मुद्दल रूप तुझं त्या संबंधी मला समजलं असं अर्जुन म्हणतो आहे. आता मूळ विषय आहे 11व्या अध्यायाचा हा वेगळ्या पद्धतीने चाललेला आहे. एवढी स्तुती अर्जुनाने अशा करता केली की अशी स्तुती करून मग मला आता विश्वरूप दाखवा अशी प्रस्तावना तो करेल. मात्र आपला या विषयाचा संबंध कीर्तनाच्या अंगाने आहे. अर्जुन परमतत्वाचं कीर्तन परमतत्वाची स्तुती कशा पद्धतीने करतो आहे हे आपण पाहिलं. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या संबंधी कशा पद्धतीच्या ओव्या लिहिलेल्या आहेत ते आपण पाहिलं. याच्या पुढचा विषय आपण पुढच्या वेळेला पाहू. मला असं वाटतं की हा सर्व विषय चाललेला असताना घड्याळ वगैरे सर्व थांबून जावं, कारण मला जे मागच्या वेळेला सांगायचं होतं तेही या वेळेला माझी अशी कल्पना की हे सर्व सांगून मी ते सांगू शकेन की अशा प्रकारे परतत्वाची स्तुती त्या परतत्वाचं ज्ञान न होण्यामध्ये काही मर्यादा आहे, ज्ञान न होता करण्यामध्ये काही मर्यादा आहे. अर्जुनाची स्तुती देखील अर्जुन करत असणारं कीर्तन देखील एक प्रकारे त्याच प्रकारचं आहे. आपण मात्र हा विषय अजून पुढच्या वेळेला पाहू. अशा प्रकारचं कीर्तन मात्र करावं की करू नये, मर्यादा असेल तर करावं देखील, कारण याच्यामध्ये काही फायदे देखील आहेत.
आपण हा सर्व विषय पुढच्या वेळेला बघू. हरिओम. विठ्ठल तत्वज्ञानी संत जो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षिभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वासस्तनुभिः यशेम देवहितं यदायुः. ॐ शान्ति शान्ति शान्ति. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ